नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर जसं की मैत्रिणींनो, आता शारदीय नवरात्र चालू आहे। आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे, म्हणजे 5वी माळ आहे। आज देवी आईने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, त्याचबरोबर स्कंद मातेचे रूप आहे ते धारण केलेले आहे। तर ह्या नवरात्रमध्ये म्हणजे 9 रात्र, पहिली गोष्ट तर 9 रात्र म्हणजे काय मैत्रिणींनो, 9 दिवस देवी आईचा जागर, हो की नाही। 9 दिवस देवी आईचा जागर करणे, तिचा उदो उदो करणे, त्यालाच तर आपण नवरात्र म्हणतो, बरोबर की नाही। नवरात्रमध्ये आपण ह्या देवी आईची पूजा करतो, तिची सेवा करतो, त्याचबरोबर कन्यापूजन, कन्यापूजनेला देखील अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे। ते कन्यापूजन कसे करायचे असते, ते का बरं आपण करतो, त्याचप्रमाणे ते कधी करायचे, कोणत्या वयातली कन्या कोणत्या देवीचे स्वरूप आपण मानतो, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। जास्त वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते। तर जसं की मी मागाशी म्हटल्याप्रमाणे नवरात्रीमध्ये कन्यापूजनेला खूप महत्त्व दिलेले आहे। नवरात्रीचा जो संबंध आहे तो जगतजननी दुर्गा मातेशी जोडला गेलेला आहे। ह्या आपण 9 दिवसामध्ये देवी आईची म्हणजे शक्ती स्वरूपात आपण देवी आईची पूजा करतो, तिची उपासना करतो, त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजनेला खूप महत्त्व गेलेले आहे। ह्या 9 दिवसामध्ये आपण कोणत्या वयोगटातल्या मुलींना कन्या स्वरूपात आपण त्यांची पूजा करू शकतो, आपण ते बघूयात। तर 2 ते 10 वयोगटातल्या मुलींना आपण कन्येच्या स्वरूपात त्यांचे आपण पूजन करू शकतो। तर ते हे परंपरागतच हे चालू झालेलं आहे, म्हणजे 2 ते 10 वयोगटातल्या मुलींना आपण कन्या स्वरूपात पूजन त्यांचं करू शकतो। यांना आपण देवीचे रूप म्हणून आपण त्यांचे पूजन करतो, हो की नाही। तर म्हणूनच आपण ह्यांना कुमारिका असे म्हटले गेलेले आहे। तर ह्यांचं पूजन आहे ते कधी करतात ते पहिल्यांदा सांगते तुम्हाला, आणि त्याच्यानंतर ते कसं करायचं ते बघणार आहोत आपण। तर जसं की ह्यांचं पूजन आहे तर 9 दिवस म्हणजे जसं की प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत तुम्ही कन्यापूजन कधीही करू शकता। म्हणजे तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला जर समोरून जर कुठली कन्या भेटली असेल किंवा तुमच्या घरात जर कुठली कन्या आली असेल तर तिला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका। तिला काहीतरी खाऊ घाला किंवा तिला काहीतरी भेटवस्तू द्या, त्याशिवाय तिला म्हणजे रिकाम्या हाताने तिला तुमच्या घरातून जाऊ देऊ नका, कारण की साक्षात ती लक्ष्मी स्वरूप तुमच्या घरामध्ये आलेली असते, त्याच्यामुळे तिला रिकाम्या हाती पाठवू नका। शास्त्रानुसार सांगायचं झालं तर कन्यापूजन हे अष्टमी किंवा नवमीला केलेलं श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे। तर कन्यापूजन कसं करायचं, तर नवमीला किंवा अष्टमीला आपण कन्यापूजन समजा करणार असो, तर अष्टमीला समजा तुम्ही कन्यापूजन करणार असाल तर तुम्ही आदल्या दिवशीच त्या मुलींच्या घरी जाऊन, प्रत्येकीच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्या, जेणेकरून आपण देवी आईला आपल्या घरी निमंत्रण देत आहोत, आमंत्रण देत आहोत की तुम्ही उद्या घरी आमच्या भोजनास यायचं आहे म्हणून। आणि ज्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करणार असाल त्या दिवशी तुमचं घर आहे ते स्वच्छ करून घ्या, घरातलं सगळं नीटनेटकी करून घ्या, घरातली फरशी पुसून घ्या, जेणेकरून आईच्या स्वागतासाठी तुम्ही सज्ज आहात म्हणून। आणि ज्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करणार आहात त्या दिवशी कन्या ज्यावेळेस घरात येणार असणार आहे त्यावेळेस त्या येण्या अगोदरच त्यांच्यासाठी आसन ठेवून द्या। त्या आल्यानंतर त्यांना आसनावरती बसायला सांगा, बसल्यानंतर त्यांचे आपण पाय स्वच्छ धुवून घेणार आहोत, पायावरती छान असं स्वस्तिक काढून घ्या, त्याचबरोबर त्यांना हळदी कुंकू लावून घ्या आणि त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्र, रक्षा जो धागा असतो तो बांधून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही जो नैवेद्य म्हणून जे काही तुम्ही बनवलेलं असेल गोडाचं जेवण किंवा तुम्ही साधं खीर पुरीचं जरी जेवण बनवलेलं असेल ते तुम्ही त्यांना तुमच्या यथाशक्ती तुम्ही जे काही केलेलं असेल ते तुम्ही त्यांना जेवणास देऊ शकता। त्यांना जेवायला देण्याच्या अगोदर आपण आपल्या घरातील घटाला किंवा आपण घरातल्या आपल्या देवी आईला नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण ज्या कन्यांना घरी बोलवलेलो आहोत देवी स्वरूपात त्या सगळ्या कन्यांना जेवायला आपण सांगायचं आहे आणि त्यांच्या पाया पडून घ्यायचं आहे, म्हणजे त्यांना नमस्कार करून त्यांना भोजनास सुरुवात करा असं म्हणून सांगायचं आहे। आता त्यांचं भोजन वगैरे झाल्यानंतर आपण यथाशक्ती आपल्याकडून जे काही त्यांना देणं शक्य होईल भेटवस्तू, जसं की मेकअपचं सामान आहे किंवा म्हणजे आपण जसं की म्हणतो साजशृंगार, मेहंदी कोण म्हणा, टिकल्याचं पाकिट म्हणा, नेल पेंट हे आपण देऊ शकतो। त्याचबरोबर आजकाल आपण जर द्यायचं झालंच तर मुलांना स्टेशनरीच्या वस्तू द्या, जेणेकरून अभ्यासाचं मुलांना देखील ओढ लागेल, तर तुम्ही स्टेशनरीच्या वस्तू देखील देऊ शकता। यथाशक्ती तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता आणि त्यांना परत एकदा नमस्कार करू शकता। याप्रमाणे आपण
त्यांचं म्हणजे पूजन करू शकतो. आता कोणत्या वयातली कन्या आपण कोणत्या देवीच्या स्वरूपात तिला पुजतो आपण ते बघूया आता. तर जसं की 2 ते 10 वर्ष गटातल्या मी कन्यांना सांगितलं की तुम्हाला या नवदुर्गांना आपण घरी जेवणास बोलवणार आहोत, भोजनास बोलवणार आहोत. त्याचप्रमाणे सर्वप्रथम 2 वर्षाची जी कन्या असते ती कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचं आपण पूजन केल्याने आपल्या घरातले जे दारिद्र्य असते ते दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे 3 वर्षाची जी कन्या असते ती त्रिमूर्ती स्वरूपात असते. ती त्रिमूर्ती स्वरूपात आपल्या घरी येते. हिचे पूजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर 4 वर्षाची जी कन्या आहे ती कल्याणी स्वरूपात आपल्या घरी येते. तिचे पूजन केल्यामुळे आपल्या घरातील माणसांचे कल्याण होण्यास मदत होते. 5 वर्षाची जी कन्या आहे ती रोहिणी रूपात आपल्या घरामध्ये येते. त्याच्यामुळे आपल्या घरातल्या सर्व लोकांना निरोगी आयुष्य लाभू दे ही आपण तिच्या चरणी प्रार्थना करत असतो. 6 वर्षाची जी कन्या आहे ती कालिका स्वरूपात असते. त्याच्यामुळे तिचे पूजन केल्याने आपल्याला राजयोग प्राप्ती होते. त्याचबरोबर 7 वर्षाची जी कन्या आहे ती चंडिका रूपामध्ये आपल्या घरामध्ये येते. त्यामुळे ती ऐश्वर्य प्रदान आपल्याला करते. 8 वर्षाची जी कन्या आहे ती शांभवी रूपात असते. त्याच्यामुळे हिची पूजा केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होते. 9 वर्षाची जी कन्या आहे ती साक्षात दुर्गा देवीचे रूप मानले जाते. ती आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या शत्रूंचा नक्कीच नाश करते. 10 वर्षाची कन्या आहे ती सुभद्रा रूपात असते. त्याच्यामुळे सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. अशा ह्या नवदुर्गा आपल्या घरी ज्यावेळेस भोजनास येतात त्यावेळी आपल्या घराचं जे पावित्र्य असतं ते खूप पटीने वाढतं. आणि मी सांगेन ते ज्यांचे 9 दिवस उपवास आहेत त्यांनी कन्या पूजन हे घातलं गेलंच पाहिजे त्यांच्या घरामध्ये, तरच तुमचे जे उपवास आहेत ते फळास जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल आता ह्या प्रत्येक वयोगटातल्या मुली जर नाही भेटल्या तर आम्ही काय करायचं? तर 2 ते 10 वयोगटातल्याच आपल्याला मुलींना घरी जेवणास बोलवायचं असेल. तुम्हाला सेम वयाची जरी मुली भेटल्या तरी हरकत नाही, त्यांना जेवणास बोलवा म्हणजे तुम्ही घरी. जर तुम्हाला कमी जर तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूस मुली कमी असतील, 5 भेटल्या 7 भेटल्या, जेवढ्या भेटतील तेवढ्या तुम्ही घरी देवी आईंना बोलवा, त्या मुलींना बोलवा घरी. उरलेल्या ज्या मुली आहेत त्यांचं अन्न जे आहे ते तुम्ही बाहेर गरीब मुलींना दान करा, कारण की अन्नदान आहे ते सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. तुम्ही जेवढ्या पटीने करणार आहात तेवढ्या दुपटीने तिपटीने देवी आई तुमच्या नकळत तुमच्या पदरात घालणार आहे. त्याच्यामुळे मैत्रिणींनो, मी कळकळून तुम्हाला म्हणते ह्या नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे अवश्य करा. त्याचं फळ आहे ते तुम्हाला निश्चित तुमच्या पदरामध्ये देवी आई टाकणार आहे. त्याच्यामुळे कन्यापूजन हे अवश्य करा. व्हिडिओ कसा वाटला ते मैत्रिणींनो मला कमेंट करून सांगा. कमेंट जरूर करत जावा, कारण की तुम्ही जर कमेंट केलं ना मला आणखीन उत्साह येतो की तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ घेऊन यायला. त्याच्यामुळे कमेंट जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि आवडला तर एक लाईक करा, इतरांना शेअर देखील करा. आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा.